वर्ल्ड हेरिटेज साइट खजुराहो। मित्रांनो, आपण पाहत आहोत खजुराहोमधील मंदिरांचे व्हिडिओ। भाग 1 मध्ये आपण सुरुवात केली होती की आपण खजुराहोला कशा रीतीने पोहोचतो, खजुराहोमध्ये आल्यावर तिकीट कशा रीतीने घेतो। पश्चिम मंदिर समूहापासून आपण सुरुवात केली। पश्चिम मंदिर समूह पाहून आपण पूर्वेकडील मंदिरांचा समूह पाहिला आणि पूर्वेकडीलच मंदिरांच्या समूहाच्या जवळून जवळपास 1.5 किलोमीटर अंतरावर आहे जैन मंदिरांचा समूह। आता आपण आलोय जैन मंदिरांचा समूह पाहण्यासाठी। खजुराहोचा हा भाग 2 आपण कंटिन्यू करून याच्यामध्ये बघणार आहोत। जैन मंदिरांचा समूह, त्याच्यानंतर दुल्हादेव मंदिर, दुल्हादेव मंदिराच्याच पुढे आहे चतुर्भुज मंदिर आणि चतुर्भुज मंदिराच्या जवळ आहे ते बीजा मंडल, नव्यानेच उत्खननामध्ये सापडलेलं खजुराहो मधलं मोठं शिव मंदिर। संपूर्ण व्हिडिओ अवश्य बघा। व्हिडिओ बघून आवडल्यास नक्की लाईक आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा। तर सुरू करूया खजुराहो मधला भाग 2। तर जैन मंदिर समूहांमधलं आता जे बघतोय आपण ते भगवान श्री पार्श्वनाथ मंदिर आणि ह्या मंदिराला 2 बाजू आहेत। आता आपण मागच्या बाजूने दर्शन घेतलं आणि आता पुढच्या बाजूने दर्शन घेतोय। ओम जय जिनेंद्राय नमः, पार्श्वनाथ जिनेंद्राय नमः। सुरेख अशी मूर्तीचं दर्शन होते आपल्याला आणि बघा संपूर्ण उजेड हा गर्भगृहावर पडतोय। सुंदर आणि बारीक असं नकाशी काम आपल्याला इथं पाहायला मिळतं। पार्श्वनाथ मंदिराच्याच आजूबाजूला हे संपूर्ण पुरातन मंदिर होते, परंतु याचा आता जीर्णोद्धार करण्यात आलेला आहे, रंगरंगोटी याला करण्यात आलेली आहे आणि संपूर्ण मंदिराचं नव्याने नूतनीकरण झालेलं आपल्याला दिसतं। छोट्या छोट्या मंदिरांचा हा संपूर्ण समूह हाच जैन मंदिरांचा समूह। चला, दुपारचे 1:30 वाजलेले, मंदिर बघता बघता आवाजही खोल गेलेला आहे। जाऊ आता जेवण करायला। तर हे आहे आपलं खजुराहो मधलं लंच। हे बघा, हे पुस्तक देखील घेतलंय मी, हे 50 रुपयाचं आहे। मस्त किती 20 फोटोंचं पुस्तक आहे आणि चांगले, तुम्ही इथल्या आठवण म्हणून घेऊ जाऊ शकता। भाजी घेतली ही 70 रुपयाची मिक्स व्हेज, पराठा घेतला आहे 15 रुपयाचा आणि अजून पराठ्याची ऑर्डर दिलेली आहे। एक लिंकाची बॉटल घेतली, एक पाण्याची बॉटल घेतली। फारच गरम होते, फार उष्ण वातावरण, म्हणजे 11 नंतर 12 नंतर इतकं ऊन कडक होऊन जातं ना का आपल्याला फिरूशी वाटत नाही। त्याच्यामुळं आपल्याबरोबर कॅप आणि छत्री नक्कीच कॅरी करा। चला आता जेवण करतो आणि मग पुढं आपले आता इथं अजून 2 मंदिरं बाकी आहे, ते पण आपण कव्हर करू। फायनली जेवण करून आणि 1 किलोमीटर अंतरावर असलेल्या ह्या दुल्हादेव मंदिर इथं आपण पोहोचलेलो आहे। मस्त गार्डनिंग केलेले आहे। आता बसतो तिथं, मध्ये थंड पाणी घेतलेले आहे, पाण्याची बॉटल आणि लिमका येतो तिथं थोडंसं। दुल्हादेव मंदिर हे बघा हे, आणि चतुर्भुज मंदिर आणि बीजा मंडल हाच रोड जाईल इथून, परंतु इथून ते पायी तुम्हाला जाणं म्हणजे थोडा अवघड आहे, थोडा अंतर जास्त आहे। दुल्हादेवपर्यंत तुम्ही येऊ शकतात। खजुराहोच्या जैन मंदिरांच्या समूहानंतर आपण आलेलो आहे ते दुल्हादेव मंदिर। हे मंदिर शिवाच्या 22 मंदिरांपैकी एक आहे, जे मध्य भारतातील चंडेल शासकांनी बांधलेल्या 87 मंदिरांपैकी एक आहे। मित्रांनो, खजुराहो या छोट्याशा गावात बांधकामाचा जो शिखर काळ राहिलेला आहे तो 950 ते इसवी सन 1050 हा होता। ही मंदिरे हिंदू आणि जैन धर्माच्या पारंपरिक धर्मांची आहे। त्यांना 3 गटांमध्ये विभागलेले आहे। पहिल्या भागात जो गट पाहिला आपण तो पश्चिम झोन आणि पूर्व झोन, आणि आपण जे पाहतोय आता तो दक्षिण झोन। मोरोक्कन प्रवासी जो इब्न बतूता हा जो 1335 मध्ये भारतात आला होता, त्याने या मंदिरांच्या अस्तित्वाची साक्ष दिलेली होती। दक्षिणेकडील गटातील जे मंदिर आपण पाहतोय त्याच्यातील दुल्हादेव मंदिर प्रथमतः पाहतोय आणि इथूनच पुढे आहे ते 3 किलोमीटरवर ते चतुर्भुज मंदिर। 1986 मध्ये सर्व विद्यमान मंदिरे हे युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाच्या यादीत त्यांच्या कलात्मक निर्मितीसाठी ते सामील करून घेण्यात आलेले। असेही म्हटले जाते की चंडेल राजवंशातील मदन वर्मन यांची याच्या कारकिर्दीत हे मंदिर बांधलेले।
आता ह्या मंदिराला दुला देव असं नाव का पडलंय तर दुलो देव म्हणजे पवित्र घर, तसंच या मंदिराला कुंवर मठ असेही म्हणले जाते। हे मंदिर पूर्वेकडे तोंड करून आहे आणि याचा कालावधी आपण बघितलाच आहे, सन 1000 ते 1150 असा सांगितला जातो आणि चंडेल काळात बांधलेलं हे शेवटच्या मंदिरांपैकी एक आहे। दुलादेव मंदिर बघून बाहेर तर पडलो आणि ऑटो तर काही मला दिसली नाही, परंतु आपले खजुराहो मधलीच एक रहिवासी भाऊ भेटले मला, त्यांचीच लिफ्ट घेतली आता आणि चाललोय आपण आता चतुर्भुज मंदिराकडे। चतुर्भुज मंदिराचं जे अंतर आहे दुल्हादेव पासून ते जवळपास 2 किलोमीटरचं आहे आणि शेवटचं ये आखरी मंदिर आहे ना, ये पुरे इसका हाँ ये लास्ट है, तर हे शेवटचं मंदिर आपण आता पाहायला चाललेलो आहे, चतुर्भुज मंदिर। तर चतुर्भुज मंदिरला जाताना आता आपण चाललोय ते जटकरा नावाच्या गावातून आणि याच गावातून जाऊ आपण आता पुढं। छोटे खानी गाव आहे, खजुराहो मधलं आहे। कटहरा गावच्या पुढं मला आता लिफ्ट देऊन ह्या रोडवर सोडलेले। आता इथं हा बोर्ड वाचला मी, इथं एक उत्खनित मंदिर पण आहे बीजा मंडल नावाचं, ते इथून मध्ये अर्धा 1 किलोमीटर आहे आणि जे आपण मंदिराला व्हिजिट करायला आलेलो आहे ते आपलं चतुर्भुज मंदिर ते सरळ आहे। तर आपण काय करू आता चतुर्भुज मंदिरला आधी भेट देऊ आणि मग इकडं बीजा मंडलकडे हा रस्ता जातोय तिकडं पण जाऊ आपण। ओके, फायनली आपण आलोय आपल्या शेवटचं मंदिर चतुर्भुज मंदिर पाहायला आहे बघा। आपल्या मंदिर समूहांमधलं शेवटचं मंदिर आणि अरे वा वा काय अप्रतिम मूर्ती मला इथूनच दिसते। इंडोनेशियामधलं मी जसं आपलं ब्रह्मानंद मंदिरमध्ये पाहिलं होतं भगवान विष्णूंची मूर्ती, तशीच मला मूर्ती दिसते इथूनच। याची माहिती मी थोडक्यात वाचून सांगतो। हे बघा, हे मंदिर खजुराहो पासून लगभग 3 किलोमीटर दूर दक्षिण दिशा मला ज्या गावातून आपण आलो त्या जटकरा गावातल्या गावापासून 600 मीटर दूर आहे। याची शैली जी आहे ती निरंधार शैली आहे, म्हणजे एका उंच चबुतरावर याचं निर्माण झालेलं आहे। मुख्य द्वार, मंडप, अंतराल, गर्भगृह आणि साधारण शिखर इत्यादी याची रचना आहे। मंदिर के गर्भगृह में स्थापित शिव चतुर्भुजी की दक्षिण मूर्ति अत्यंत मनोरम है। इस प्रतिमा में शिव को त्रिभंग मुद्रा में प्रस्तुत किया गया है तथा प्रतिमा के चेहरे का भाव अत्यंत ही सौम्य है जो कि प्रतिमा कला के पराकाष्ठा को प्रस्तुत करता है। मंदिर के गर्भगृह के दोनों ओर मकर वाहिनी गंगा व कश्यप वाहिनी यमुना का अंकन किया गया है। इस मंदिर का निर्माण सन 1100 शती में बताया गया है। म्हणजे या मंदिरामध्ये गंगा आणि यमुनेचं चित्रण केलेलं आहे आणि भगवान शिवची चतुर्भुजी दक्षिण मूर्ती बघूया। चतुर्भुज मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे मित्रांनो, हे पश्चिममुखी मंदिर आहे, म्हणजे सूर्य मावळताना जेव्हा सूर्याचे शेवटचं किरण आपण जे आता मूर्ती बघतोय ती श्रीहरींच्या पावलावर जेव्हा सूर्यनारायणाचं शेवटचं किरण पडतं तेव्हा सर्व मंदिरे खजुराहो मधले बंद होतात आणि पहिलं किरण पडतं ते कंधारिया मंदिर जे मंदिरापासून आपण सुरुवात केली। म्हणजे किती विलोभनीय आणि किती विशिष्ट रचना केलेली असेल का पूर्वेकडील मुख असलेल्या मंदिरात सूर्याचं उगवत्या सूर्याचं पहिलं किरण आणि मावळत्या सूर्याचं शेवटचं किरण हे चतुर्भुज मंदिरातल्या श्रीहरींच्या चरणावर। चतुर्भुज मंदिराचं दर्शन करून आपण आता पुढे आलेलो मित्रांनो। क्या नाम है तेरा? क्या नाम है? हाँ हाँ इकिका। अच्छा, स्कूल में जाती है तू? हाँ, हे बघा हे बीजा मंडल
आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया जबलपूर सर्कलमधलेच हे सगळे मंदिर आहे. जे आपण आता पूर्वेकडचे मंदिरं पाहतोय ते सर्व जबलपूर मंडलमधले. आणि हे आता 1 किलोमीटर दूर आहे इथून. सहसा जास्त कोणी जात नाही. पर्यटक आता चतुर्भुज मंदिराचं दर्शन करून जातात, परंतु आपण जाऊ, आपल्याकडं वेळ आहे. आणि म्हणजे हे मंदिर पाहिलं म्हणजे आपण खजुराहोमधले सगळे मंदिर पाहिल्यासारखं होईल. आणि संपूर्ण मंदिर आपण पायीच कव्हर केलेले आहे. सकाळपासून जर तुम्ही एकदम व्यवस्थित प्लॅनिंग करून जर पूर्ण मंदिर फिरले ना आणि स्टॅमिना कॅपॅसिटी ठेवली तर पायी काहीच नाही, एकदम मस्त सगळे अंतर पार करत सगळे गावं वगैरे पाहत, तिथलं वातावरण पाहत आपण संपूर्ण खजुराहोमधले मंदिरं बघू शकतो. बघूया कसं आहे आता उत्खनित हे आपलं बीजा मंडलचं मंदिर. पक्ष्यांचा आवाज पहा किती छान येतोय. खजुराहो आपलं म्हणजे वर्ल्ड हेरिटेजचं साईट असून देखील इथं पाण्याची अवस्था पहा तुम्ही काय. अजून देखील पाणी हे हापशानीच हे करावं लागतं. प्रॉपर पाहिजे तशा सुविधा इथं आलेल्या नाही आहे. सगळ्यात जास्त उत्पादन इथं कोणतं घेतलं जातं तर ते गव्हाचं उत्पादन आहे. मी ज्याच्याकडून आता 2 व्हीलरवरून लिफ्ट घेतली होती त्याला विचारलं होतं तर तो म्हणे सगळ्यात जास्त 90% उत्पादन गव्हाचंच होतं म्हणे इथं. आणि हे बघा काय असं आहे. आणि हीच ती समोरची साईट आहे. आता हे जे दिसतंय कंपाऊंड बघूया आपण. आपल्या खजुराहोमधला चतुर्भुज मंदिर नंतरचा शेवटचा पॉईंट तो म्हणजे बीजा मंडल. बीजा मंडल म्हणजे आर्किओलॉजिकल सर्वेतर्फे अजूनही इथं उत्खनन चालू आहे. आणि उत्खननामध्ये त्यांना जे जे काही सापडते त्याचीच ते मांडणी करतात. ते त्याचंच अजूनही उत्खनन चालू आहे. ह्या बीजा मंडलमध्ये एकही पर्यटक तुम्हाला दिसणार नाही, कारण की इथे येण्याचा रस्ता देखील फारच म्हणजे कच्चा रस्ता आहे. सगळेजण गाड्यांवरच फिरत राहतात. फक्त जे पायी करतील ते इथपर्यंत येऊ शकतील. त्याच्यामुळं तुम्हाला कोणीच पर्यटक दिसत नसेल. मी आलो आहे कारण की माझ्याकडे वेळ आहे. चतुर्भुज मंदिरपासून काय अर्धाच किलोमीटर अंतरावर आहे. आणि फारच सुंदर अशी शिवलिंगाची प्रतिमा तुम्हाला कॅमेऱ्यात दिसते का नाही आय डोंट नो, परंतु मला दिसते. मी तुम्हाला आता वर जाऊन दाखवण्याचा प्रयत्न करतो संपूर्ण. आता हे जे मांडलेले याची ही आता रचना करून मंदिरामध्ये ज्याप्रमाणे खडकांची रचना करून त्या खडकांना आकडे दिलेले राहतात त्याचप्रमाणे याची देखील आता ती रचना हळूहळू करण्याचा प्रयत्न करतील. आणि हे बघा आता या बीजा मंडलमध्ये हा जो खालचा पात आहे हा पूर्णपणे आहे, परंतु जे वरचं मंदिर आहे ते पूर्णपणे ढासळलं गेलेले आहे. त्याच्यामुळेच त्याचं निर्माण कार्य आता सध्या सुरू आहे. पण सध्या मला इथं कोणी काम करताना दिसत नाही आहे. आणि काय अशा प्रकारे ही बीजा मंडल. आणि सगळे हे शेतीचं क्षेत्र आहे. आजूबाजूला खजुराहोचं कोणतं गाव आपण पाहिलं हे कटहरा. कटहरा गाव. त्या गावातून आपण आलो होतो आत्ता. मी संपूर्ण एक प्रदक्षिणा मारून दाखवण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला का कशा रीतीने हे उत्खनन चालू आहे. आणि कसं हे म्हणजे हे सेमच स्ट्रक्चर दिसते आपल्याला. फरक एवढाच आहे का हे संपूर्णपणे ढासळलेल्या स्थितीत आहे. या संपूर्ण मंदिराचा नाश झालेला आहे. जसजसं उत्खनन होईल, जसजसं शोध होईल तसतसं मंदिराचं कार्य निर्माण कार्य होऊन परत आपण जसे इतर मंदिरं पाहिले तसे मंदिरं आपण बघू शकू. आता मी तुम्हाला वरती जाऊन मंदिराचं दर्शन करवतो. हे बघा हा मंदिराचा पहिला टप्पा झाला. म्हणजे ज्याप्रमाणे आपण खाली चप्पल बुटं काढून येतो वरती. हे बघा हा जो खालचा किनारा दिसतोय तो मंदिराचा खालचा भाग आहे. आणि इथून हा वरचा भाग आहे काय अशा रीतीने. आणि माझ्या महादेवाची पिंड मात्र इथं दिसली आता मला सगळ्यात वरती, सगळ्यात टॉपला. ओके हे बघा ज्याप्रमाणे आपण कंबोडियामधल्या मंदिरांमध्ये मोठे मोठे शिवलिंग बघितले होते त्याचप्रमाणे आपलं महादेवाचं शिवलिंग आपण इथे हे बघत आहोत. आजच्या आपल्या दिवसभरातला हा सगळ्यात माझ्यासाठी एकदम आनंददायक क्षण आहे. कारण की आपल्या मंदिराचं उत्खनन होऊन
शिवलिंगाची जी आपलं जे शिवलिंग आहे हे इथं स्थापित झालेले आहे आणि आपल्या शेवटचं मंदिराचं दर्शन खजुराहोमधलं चतुर्भुज मंदिर मला समोर दिसतंय आणि बीजा मंडलमधलं महादेवाची शिवलिंग पाहून आनंद वाटतोय। हे उत्खननात सापडलेले महादेवाच्या शिवलिंगाजवळच आपल्या खजुराहो व्हिडिओचा मी एंड करत आहे। व्हिडिओत मी तुम्हाला संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला। खजुराहोला तुम्ही कसे येऊ शकतात, कुठून तुम्ही संपूर्ण मंदिराचे दर्शन सुरू पाहू शकतात। ऑटोच करावे लागेल असं काही नाही, पायी जरी सुरुवात केली तरी तुम्ही 4:30 पर्यंत संपूर्ण मंदिर कवर करू शकतात। आणि खजुराहोमध्ये तुम्हाला 2-3 दिवस थांबलं पाहिजे असं काही नाही। तुम्हाला फारच एक मंदिरावर एकदम बारीक निरीक्षण करायचे, एकदम सूक्ष्म रीतीने जाणून घ्यायचे तर ठीक आहे, पण तुम्हाला फक्त इतिहास जाणून घ्यायचा आहे, मूर्त्यांचं रहस्य जाणून घ्यायचं आहे तर 1 दिवस पुरेसा आहे। संपूर्ण व्हिडिओ बघून आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा। हर हर महादेव।